6 ते 7 वेळा बेल वाजवली. काकूनी दरवाजा उघडला आणि बोलल्या, "अरे, सगळी ताकद ही बेल वाजवण्यात घालवशील तर आज रात्री माझी बेल कशी वाजवशील?" मी हे ऐकून चकित झालो. विचार करू लागलो, काकू काय बोलत आहेत. आत गेलो आणि सोफ्यावर बसलो. काकू बोलल्या, "तू तर एकदम छान तयार होऊन आला आहेस, की करायचा विचार आहे तुझा?" मी हे ऐकून समजलो आज काकू वेगळ्याच मूडमध्ये आहेत. मीही त्यांना उत्तर दिला, "तुम्ही काही करायला दिला तर नक्की करेन." त्या हसून म्हणाल्या, "ठीक आहे, बघू मग की होतंय ते." आणि त्या बोलल्या, "मी तयार होऊन आले, तू बस तोपर्यंत." मी हो मध्ये मान हलवली. काकू आत गेल्या आणि 15 मिनिटमध्ये तयार होऊन बाहेर आल्या. आज त्या खूप सुंदर दिसत होत्या. त्यांनी एक पारदर्शक साडी नेसली होती. त्यामध्ये गजब सुंदर दिसत होत्या. मी बोललो, "काकू, तुम्ही खूपच सुंदर दिसत आहात." त्या मला धन्यवाद म्हणाल्या. काकू म्हणजे शेजारातल्या सगळ्यांचं केंद्रबिंदू आहेत. त्यांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व प्रत्येकाला आपलंसं करतं. आणि त्यांच्या हास्य विनोदाने घराभोवतीचं वातावरणही प्रसन्न होतं. काकूंचं नाव सुमतीताई आहे, पण सगळे त्यांना काकू या प्रेमळ नावानेच हाक मारतात. काकू खूप बोलक्या, आनंदी आणि आत्मविश्वासाने भरलेल्या आहेत. त्या थोड्या आत्मग्नही असतात, कारण त्यांना स्वतःचं कौतुक करायला आवडतं. तरीसुद्धा त्या समजूतदार, प्रेमळ आणि समाजात सगळ्यांना मदत करणाऱ्या आहेत. काकू स्वतःच्या सौंदर्याची खूप काळजी घेतात. त्या नेहमी म्हणतात, "आतलं सौंदर्य जपलं तर बाहेरचं सौंदर्य आपोआप खुलतं." गुलाबपाण्याने चेहरा धुणं, साडी नीटनेटकी ठेवणं आणि टिपिकल मराठी ठसक्यात तयार होणं त्यांना आवडतं. फुलांची बाग सांभाळणं हे त्यांना फार प्रिय आहे. त्यांच्या बागेत गुलाब, मोगरा, तुळस आणि फुलझाडांचा सुंदर संग्रह आहे. त्यांना स्वयंपाकात नवीन पदार्थ करायला आवडतं. सणासुदीला काकूंच्या घरात बनलेला गोडधोड शेजारी आणि नातेवाईकांपर्यंत पोहोचतो. भजन, कीर्तन आणि वाचन यांमध्येही त्या खूप रस घेतात. काकू सगळ्यांशी मनमोकळेपणाने वागतात. त्यांचा स्वभाव विनोदी असूनही त्या गरजेच्या वेळी समजूतदार आणि कणखर होतात. शेजारपाजारातील लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांशी त्यांचे चांगले संबंध असतात. त्या कुटुंबाचा आधार आहेत. घरातील सदस्यांच्या लाडाच्या गप्पा, छोट्या तक्रारी आणि वाद मिटवण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्या घरात हसणं आणि प्रेम जोपासतात. सौंदर्याचा विषय काढला की त्या खूप आनंदाने बोलतात. झाडं लावणं आणि त्यांची देखभाल करणं त्यांना फार आवडतं. साडी आणि दागिने यांमध्ये त्यांचा विशेष रस आहे. त्या नेहमी म्हणतात, "सौंदर्य हा वरदान असला तरी आनंदी राहणं हे खरे सौंदर्य आहे." शेजाऱ्यांच्या लहान-सहान गोष्टींत सहभाग घेणं आणि गरजूंना मदत करणं त्यांना आवडतं. काकूंच्या घरात प्रत्येकजण वेगळ्या स्वभावाचा आहे. कधी-कधी छोटे-छोटे वाद होतात, पण प्रेमळ संवादाने आणि हसण्याने ते क्षण अगदी सुखद बनतात. घरातल्या प्रत्येकाला काकूंच्या हलक्या-फुलक्या स्वभावाने एकत्र ठेवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. काकूंचे पती शांत, विनोदी स्वभावाचे आणि थोडे आळशी आहेत. काकू त्यांच्या आळशीपणावर नेहमी तक्रार करतात, पण त्यांचं प्रेमही दिसून येतं. काका मात्र काकूंना चिडवण्याची एकही संधी सोडत नाहीत. काकूंचा मुलगा कॉलेजला जाणारा स्मार्ट आणि तंत्रज्ञानप्रेमी आहे. त्याला नेहमी लॅपटॉप किंवा मोबाईलमध्ये काहीतरी नवं शोधत बसायला आवडतं. काकू त्याला सारखं म्हणत असतात, "अरे, बाहेर जाऊन थोडं खेळ. घरात बसून केवळ मशीनशी मैत्री करशील तर आयुष्य कसं चालेल?" स्वरा शाळेत जाणारी, हुशार पण थोडीशी खोडकर आहे. तिचं नृत्य आणि गायनात खूप कौशल्य आहे. ती नेहमी काकूंना चिडवत म्हणते, "आई, तुझ्या सौंदर्याच्या गोष्टी सगळ्या मित्रमैत्रिणींना सांगू का?" काकूंच्या सासूबाई म्हणजे कुटुंबातील प्रेमळ आणि अनुभवी व्यक्ती. त्या पारंपरिक आहेत, पण कधीकधी आपल्या पद्धतींवर ठाम राहतात. काकू आणि सासूबाईंच्या गोड तिखट संवादांमुळे घरात हास्याचं वातावरण तयार होतं. काकूंच्या घरातील आवडता प्राणी ब्रुनो खूप गोंडस आहे आणि त्याला सगळं घर खूप लाड करतं. पण तो कधीकधी घरात गोंधळ घालतो आणि त्यावरून काकू म्हणतात, "हाच आमच्या घरचा राजा आहे." एके दिवशी राज काकूंच्या बागेमध्ये जातो. तिथे काकू काम करत होत्या. राजने काकूंना काम करताना बघितले. त्या घामाने भिजलेल्या होत्या. माती त्यांच्या अंगाला लागली होती. काकू आज भलत्याच सुंदर दिसत होत्या. त्यांना त्या अवस्थेत बघून मला खूप बरं वाटलं. मी काकूंच्या सौंदर्याचे कौतुक करू लागलो. त्यावर काकू म्हणाल्या, "राज, बघ हण, माझ्या गालावरची चमक अजूनही तरुणपणाची आठवण करून देते ना? मला ना सगळे म्हणतात की मी अजूनही कॉलेजच्या दिवसांसारखीच दिसते." "काकू, मग तुमचं फॅन क्लब सुरू करा ना." सौंदर्यवती काकू संघटना. "हो काकू,
तुम्ही तर पूर्ण शेजारी महफिल जमवता. तुमचं कौतुक ऐकायला प्रत्येकजण उत्सुक असतो. अरे, तसं नाही रे. पण खरंच सांगते, माझी त्वचा अजूनही इतकी मऊ आहे की बघणारे विचारतात, ताई, तुम्ही कोणता क्रीम लावता? आणि केस अजूनही काळेभोरच आहेत. अजिबात डाई लागलं नाही. म्हणजे काकू, तुम्ही बागेच्या गुलाबांवरही सौंदर्याचा हक्क दाखवता? गुलाब माझ्यासारखे सुंदरच असले पाहिजेत. नाहीतर काय? बरोबर आहे. पण तुमचं सौंदर्य एवढं टिकतं कसं ते सगळ्यांना शिकवा. अरे, सौंदर्य टिकवायचं असेल तर मनही सुंदर पाहिजे. काकू, मग माझं मन सुंदर करायला पण काही टिप्स द्या ना. आधी रोज सकाळी माझ्या बागेत काम करायला ये. बघ, कसं मनही सुंदर होतं आणि चेहराही. म्हणजे काकू वर्कशॉपमध्ये नाव घ्यावंच लागणार. हां, हो हो, पण फी म्हणून एक गुलाब आणायला विसरू नकोस. काकू, मग तुम्ही जाहिरातीसाठी काम का करत नाही? काकू स्पेशल ब्युटी टिप्स नावाची कंपनी सुरू करा. हां, अगदी तुझ्यासारख्या हुशार मुलांनीच मला याचं सुचवलं पाहिजे. पण खरं सांगू का? माझं सौंदर्य हे मनाचं असं म्हणतात. त्यामुळेच सगळ्यांच्या मनात जागा आहे. हो हो, काकू, तुमच्या सौंदर्याची जादू अशीच राहो. पण मला वाटतं, तुम्ही बागेतले गुलाबच जास्त खूपच सुंदर ठेवता. अरे, गुलाबांचं सौंदर्य काय कमी नाही. पण माझ्या अंगणातल्या झाडांइतकंच माझंही सौंदर्य टिकतंय, हे लोक बघूनच समजतात. राज काकूंच्या घरी येतो. काकू टीव्हीसमोर फोन हातात घेऊन गोंधळलेल्या अवस्थेत उभ्या आहेत. अरे राज, बरं झालं आलास. या टीव्हीला फोन कसा लावायचा ते काही मला समजत नाहीये. सगळे घरचे बाहेर गेलेत आणि मला माझं आवडतं सौंदर्यभानचं लाईव्ह कार्यक्रम बघायचा आहे. काकू, तुम्हाला टीव्ही आणि फोन जोडायला तंत्रज्ञान भान लागेल. अरे, हे मला शिकव ना. मी काय रोजची अशी गॅजेट गुरू नाही. ठीक आहे. आधी तुमच्या फोनचं वायफाय ऑन करा. हा बटण दाबला, मग आता काय? आता टीव्हीच्या रिमोटमध्ये स्मार्ट नावाचं बटण असेल ते दाबा. हे बटण आहे का? की हे? काकू, तुम्ही आधी रिमोटकडे नीट बघा. स्मार्ट बटण शोधा. ओहो, सापडलं. मग आता काय करायचं? तुमच्या फोनवरून कास्ट ऑप्शन निवडा आणि टीव्हीचं नाव सिलेक्ट करा. अरे बापरे, हे तर अगदी जादूसारखं वाटतंय. टीव्हीवर माझा फोन दिसतोय. हो काकू, आता तुमचं आवडतं सौंदर्यभान बघायला सुरू करा. राजा, खरंच धन्यवाद रे. आता मला सगळे म्हणतील, आमची सुमतीताई तंत्रज्ञानातही हुशार आहे. हो, पण काकू, हा सिक्रेट तुमचाच ठेवायचा बरं. नाहीतर सगळ्यांना माझं नाव सांगाल. हो हो, तुझं नाव गुपित ठेवीन. पण तुझ्यासाठी गुलाबजाम ठेवलेत ते मात्र खाऊन जा. राजाने काकूंना फोन टीव्हीला लावून दिला. काकूंना तेवढा सहजपणे तो वापरता येत नव्हता. तर त्यांच्याकडून चुकून काही गोष्टी चालू झाल्या. त्यामध्ये त्यांचे काही फोटोज होते ते त्यांनी एकट्यामध्ये काढले होते. तर तुम्ही समजू शकता ते कसे असतील. ते माझ्या समोर टीव्हीमध्ये चालू झाले आणि काकी थोड्या घाबरल्या. त्यांनी पटापट ते बंद करायचा प्रयत्न केला पण त्यामुळे अजून फोटोज जे त्यांनी काढले होते ते चालू झाले. हा सगळा प्रकार मी तिथे उभा राहून बघत होतो. माझे डोळे मोठे झाले ते सगळं बघून. ज्या काकूंना मी कधी दुसऱ्या नजरेने बघितला नव्हता त्या नजरेने मी आज त्यांच्याकडे बघू लागलो होतो. मी एकदा काकूंना नीट बघितल्यानंतर टीव्हीमध्ये बघितलं आणि बघतच राहिलो. काकूंनी फोन वेगळा केला आणि बंद केला आणि आमच्या दोघात एक शांतता पसरली. काकूंनी मला सोफ्यावर बसायला सांगितले आणि आत गेल्या. बाहेर येताना माझ्यासाठी सरबत घेऊन आल्या. मला सरबत दिला आणि सोबत बसल्या. आणि बोलू लागल्या, तुझे पण काही बघितलंस ते कोणाला सांगू नको. मी ही हो मध्ये मान हलवली. तेव्हा कुठे जाऊन काकी थोड्या सावरल्या. पण आता मला त्यांच्यामध्ये एक बदल दिसत होता. त्या मला जरा वेगळ्याच दिसत होत्या. कदाचित त्या फोटोजमुळे माझ्या डोक्यात असा विचार येत असेल. मी तिथून निघून घरी आलो. घरी आल्यावर मी यावर विचार करू लागलो आणि झोपलो. दुसऱ्या दिवशी काकू मला बागेत काम करताना दिसल्या. मी त्यांना नेहमीप्रमाणे आवाज दिला. त्यांनीही माझ्याकडे हसून आवाज दिला आणि बोलू लागल्या. आज बोलताना त्या खूप प्रेमाने माझ्याशी बोलत होत्या. त्यांनी मला सांगितले की आज त्यांच्या घरचे सगळे एका नातेवाईकाकडे जाणार आहेत आणि उद्या येणार आहेत. तर त्या आज घरी एकटे असणार आहेत. तर त्यांना थोडी भीती वाटते. तर त्यांनी मला विनंती केली की मी त्यांच्या घरी आज जेवायला यावे आणि रात्री पण तिथेच झोपावे. मी त्यांना बोललो घरी विचारून सांगतो. तर त्या बोलल्या, मी तुझ्या आईसोबत या गोष्टीवर बोलून झाले आहे तर त्या तयार आहेत.
मी हे जसे ऐकले माझ्या चेहऱ्यावर एक आनंद दिसू लागला आणि तो काकूंनीही बघितला. त्याही आज वेगळ्याच खुशीत होत्या. माझ्यासाठी हे थोडे वेगळे होते पण मला समजत होते हा बदल काळच्या घटनेमुळे झाला आहे. मीही खूप खुश होतो. माझ्या डोक्यात नवनवीन विचारू येऊ लागले होते. मी रात्री छान तयार होऊन काकूंच्या घरी गेलो. दरवाजात जाऊन बेल वाजवली. काकूनी दरवाजा उघडला नाही. मी 6 ते 7 वेळा बेल वाजवली. काकूनी दरवाजा उघडला आणि बोलल्या, "अरे सगळी ताकद ही बेल वाजवण्यात घालवशील तर आज रात्री माझी बेल कशी वाजवशील?" मी हे ऐकून चकित झालो. विचार करू लागलो, काकू काय बोलत आहेत. नंतर मी विचार केला, काकू असाच काही तर बोलल्या असतील. मी चुकीचा विचार करत आहे. आत गेलो आणि सोफ्यावर बसलो. काकू बोलल्या, "तू तर एकदम छान तयार होऊन आला आहेस. की करायचा विचार आहे तुझा?" मी हे ऐकून समजलो आज काकू वेगळ्याच मूडमध्ये आहेत. मीही त्यांना उत्तर दिला, "तुम्ही काही करायला दिला तर नक्की करेन." त्या हसून म्हणाल्या, "ठीक आहे, बघू मग की होतंय ते." आणि त्या बोलल्या, "मी तयार होऊन आले, तू बस तोपर्यंत." मी हो मध्ये मान हलवली. काकू आत गेल्या आणि 15 मिनिटमध्ये तयार होऊन बाहेर आल्या. आज त्या खूप सुंदर दिसत होत्या. त्यांनी एक पारदर्शक साडी नेसली होती. त्यामध्ये गजब सुंदर दिसत होत्या. मी बोललो, "काकू तुम्ही खूपच सुंदर दिसत आहात." त्या मला धन्यवाद म्हणाल्या आणि मग जेवायला घेतला. आम्ही जेवताना खूप गप्पा मारल्या. त्या त्यांच्या कॉलेजच्या गोष्टी सांगू लागल्या आणि मी त्या ऐकू लागलो. त्या बोलता बोलता हरवून गेल्या आणि मी त्यांच्या बोलण्यात हरवून गेलो. मी त्यांचा हात पकडला आणि त्यांना बोललो, "कितीच बोलत आहात तुम्ही, असा वाटत ऐकतच राहावं." त्याही माझ्या डोळ्यात पाहत म्हणाल्या, "मलाही बोलत राहावं असा वाटत. असा मला आतापर्यंत कोणासोबतच वाटत नाही." मी हे ऐकून खूप खुश झालो आणि त्यांनी मला सांगितले की "तू उठ." मी उठलो आणि त्या बोलल्या की "तू आमच्या बेडरूममध्ये जाऊन बस, मी येते तिकडे." मी काही न बोलता उठून गेलो आणि काकूंची वाट पाहू लागलो. थोड्या वेळाने काकू कपडे बदलून आले. यावेळेस त्यांनी नाईटी घातली होती. ती सुद्धा थोडी घट्ट वाटत होती. मी त्यांना या अवस्थेत बघून समजलो आज काहीतरी होणार आहे. नंतर त्या माझ्या जवळ येऊन बसल्या आणि बोलू लागल्या, "खूप दिवसांनी तुझ्यासारखा कोणीतरी व्यक्ती बोलायला भेटला आणि त्यासोबत बोलून आपलेपणा वाटला." असा बोलत त्यांनी माझा हात हातात घेतला आणि मग ते सगळा घडून गेला ज्याचा तुम्ही विचार करत आहात. त्या रात्री आम्ही खूप प्रेम केले. सलग 4 तास आम्ही सोबत घालवले. नंतर जेव्हा पण आम्हाला एकांत मिळत असे तेव्हा आम्ही असा वेळ घालवत जाऊ. खरी मज्जा तर तेव्हा आली ज्यावेळी माझ्या जीएफला आमच्याबद्दल समजले आणि तिने मला आणि काकूला एकत्र पाहिले. पण काकूंनी तिला ज्या प्रकारे समजावले की माझे डोकेच चक्रावले. काकूंनी तिला आमच्यासोबत येण्यास तयार केले आणि मग पुढे आमचा एक त्रिकोण बनला. पुढील कहाणी ऐकायची असेल तर नक्की सांगा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. चला भेटू नवीन कथेमध्ये. धन्यवाद.